हॅलो फ्रेंड्स, टेस्ट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे सॉफ्ट मऊसूद असे 10 मिनिटात होणारे हे लाडू आहेत। हाताला चटके न बसता एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात हे सॉफ्ट लाडू तयार होतात। तर चला मग रेसिपी सुरू करूया। तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी येथे 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव अनपॉलिश तीळ घेतलेली आहे। गावरान तीळ आहे, खायला एकदम चविष्ट लागतात। या वाटीने 2 वाट्या मी तीळ येथे घेतलेले आहे। हे तीळ कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि निवडून घेतलेली आहे। आता आपल्याला मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे आणि याला सतत हलवत राहायचं आहे। तीळचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत याला आपण हलवत राहणार आहोत। मकर संक्रांती स्पेशल पदार्थांमध्ये 3 ते 4 रेसिपी आपण चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। त्यामध्ये न फुटणारी खरपूस अशी तिळगुळाची पोळी कशी करायची आणि कुरकुरीत तिळगुळाची चिक्की आणि लाडू कसे करायचे याची रेसिपी अपलोड केलेली आहे। आता तीळ छान भाजून झालेले आहे, ती काढून घेतलेले आहे। आता मी अर्धी वाटी यामध्ये शेंगदाणे घातलेले आहे। शेंगदाणे आपल्याला रंग बदलूपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे जेणेकरून हे जळणार नाही। 5 मिनिटं झालेली आहे, शेंगदाणे खरपूस भाजले गेलेले आहेत। 1 ते 2 मिनिटं छान आणखीन भाजून घेऊया। शेंगदाणे भाजलेत, आपण याला प्लेटमध्ये काढूया। दोन्ही मिश्रण थंड करायला ठेवलं आहे। तोपर्यंत येथे मी 3 वाट्या गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण तीळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी हा गूळ मोजून घेतलेला आहे आणि हा कट करून घेतला आहे। तीळ थंड झालेली आहे, त्यामध्ये गूळ घालूया। तीळ आणि गूळ एकत्र करून आपण याला मिक्सरला फिरवायचं आहे। मिक्सरमध्ये फिरवताना फक्त याला पल्स मोडवर फिरवायचं आहे, जास्त बारीक याचं मिश्रण करायचं नाही। जास्त मिश्रण बारीक केल्याने लाडू चिवट होतात। ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा। मिक्सरला फिरवताना पल्स मोडवरच फिरवा। अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमध्ये छान फिरून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर। या पद्धतीचं आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व आपण मिश्रण तिळगुळाचं मिक्सरला फिरून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। अशा पद्धतीने आपण तिळगुळ काढून घेतलेले आहे। आता आपण शेंगदाण्याचे साल काढून घेतले आणि त्याला हलकंसं आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता जाडसर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडूमध्ये एक क्रंच तयार होईल। आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे। आता यामध्ये आपण जाडसर जे शेंगदाणे काढले होते ते मिक्स करूया। हलक्या हाताने आपण याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे वेलची पूड घालायची आहे। जर तुम्हाला वेलचीचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। वेलचीची पावडर आपल्याला पुन्हा एकत्र करून घ्यायची आहे। सर्व एकत्र झाल्यानंतर आपण येथे 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। साजूक तूप 1 चमचा घातल्याने लाडू छान वळले जातात आणि त्याच्यावर एक छान शाईन येते। आता छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि याचे छोटे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे झटपट असे छानसे लाडू वळल्या जातात। हाताला चटके न बसता छान असे मऊसूद, तोंडात विरघळणारे असे खुसखुशीत लाडू तयार होतात। अशा प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया। या पद्धतीने सर्व लाडू आपण वळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आणि शेंगदाणे टाकल्यामुळे आपल्याला त्यामध्ये क्रंच एक लाडूमध्ये तयार होतो आणि खायला एकदम टेस्टी हे लाडू लागतात। हिवाळ्यामध्ये तिळगुळाचे लाडू शरीरासाठी अगदी पोषक असतात आणि या पद्धतीने तुम्ही झटपट असे 10 मिनिटात होणारे हे लाडू आहेत। हाताला चटके न बसता आणि 1 महिना असे टिकणारे हे तिळगुळाचे लाडू। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला यात काही शंका असेल तर कमेंट करून नक्की सांगा।
फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. टेस्ट गुरु या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहील. तर चला भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि हॅपी संक्रांत.